मी जीवन कदम टुरिस्टिक अफेअर्सच्या आपल्या ट्रॅव्हल शोमध्ये तुमचं स्वागत आहे। तर ही आपली टूर आपल्याला घेऊन आलेली आहे महाराष्ट्राची दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या वाई शहरामध्ये। 100हून अधिक मंदिरं, भरपूर असे घाट, कृष्णा काठ आणि चित्रनगरीचं माहेरघर समजलं जाणार या वाई शहराचं तुम्हाला आज सफर घडवणार आहोत। सोबतच आज आहे चतुर्थी, त्यामुळे पहिल्यांदा गणरायाचं दर्शन घेऊयात आणि मग आपल्या पुढच्या सफरीला सुरुवात करूया। सरदार रास्ते यांनी 1762 मध्ये हे मंदिर उभारलं। गणपतीची मूर्ती ज्या काळ्या दगडात साकारली गेली आहे तो दगड कर्नाटकातून आणला गेला होता। सध्या मूर्तीला भगवा रंग दिला आहे। गणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला महागणपती किंवा ढोल्या गणपती असे म्हटले जाते। सातारा जिल्ह्यातील वाई हे गाव 18व्या व 19व्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होते। कृष्णेच्या तीरावर वसलेले वाई हे ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध शहर आहे। गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर आता मी आलेलो आहे काशी विश्वेश्वराचं दर्शन घेण्यासाठी। खरं तर या इथे आल्यानंतर तुम्ही 2-3 गोष्टी ऑब्झर्व करू शकता। इथला सभा मंडप, इथल्या दीपमाळा आणि भला मोठा मंदिर, कातळ शिल्पामध्ये उभारलेली ही शिल्प तुम्ही नक्की निहाळू शकता। चला आपण आता दर्शन घेऊया। तर मित्र आता वेळ झालेली आहे जेवायची। खरं तर वाईमध्ये तुम्हाला भरपूर ऑप्शन जेवणासाठी मिळतील, पण मला पाहिजे होतं अस्सल मराठमोळं घरगुती जेवण। त्याच्यामुळे मी आलोय आता शिवशाही या हॉटेलमध्ये। चला ओके, तर आजचा स्पेशल मेनू काय आहे? चिकन दम बिर्याणी, चिकन तंदूर, चिकन लॉलीपॉप, चिकन कबाब आणि या इथे बोलायचं मटण सुद्धा मिळतं बरं का। खरं तर या हॉटेलमध्ये जास्त करून नॉनव्हेज पदार्थ तुम्हाला खायला मिळतील, तेही फेमस जास्त आहे त्या इथे। पण आज आहे चतुर्थी, त्यामुळे आपण नॉनव्हेज पदार्थ खाणार नाही आहोत, खाणार आहोत व्हेज। त्याच्यामुळे पहिल्यांदा आपण व्हेज ऑर्डर करूया। ओके, तर जेवणामध्ये काय आहे? मी मागवलेलं आहे व्हेज, अर्थातच पनीरची भाजी मागवलेली आहे। पनीर सोबतच डाळ आहे, दही आहे, सोलकढी आहे आणि जिरा राईस आहे आणि सोबत चपाती। सो खरंच या इथे तुम्ही व्हेज खा किंवा नॉनव्हेज खा, तुम्हाला इथलं जेवण नक्की आवडेल। अप्रतिम। आणि आपण आता पोहोचलेलो आहोत वाईच्या त्या प्रसिद्ध घाटावरती, अर्थातच मेनवली घाटावरती। या घाटाबद्दल काय बोलावं, याला तर तुम्ही लेजेंडरी फिल्म्समध्ये पाहिलं असणार आहे, जसे की स्वदेश, गंगाजल, सिंगम सारख्या मूव्हीजमध्ये या घाटाला तुम्ही पाहिलं असणार आहे। सोबतच या इथं छोट्या मोठ्या फिल्म्स आणि वेगवेगळ्या मालिकांचं शूट सुद्धा होत असते, त्याच्यामुळेच या वाईला चित्रनगरी म्हणून पण संबोधलं जातं। सोबतच या इथे तुम्ही बघाल तर हिस्टॉरिक ठिकाणं खूप आहेत, जसे की हा नानासाहेब पेशव्यांचा वाडा। 200 वर्ष जुना असलेला हा वाडा नानासाहेब पेशव्यांनी गावाकडचं त्यांचं एक वसतिस्थान म्हणून बांधला होता। सोबतच या इथं अर्धचंद्राकृती त्यांनी घाट बांधून घेतला। या इथे 2 मंदिरं त्यांनी स्थापन केली आहेत, एक विष्णूचं मंदिर आणि एक मेनेश्वराचं मंदिर। त्याचं आपण दर्शन घेऊया। तर मित्र आता आपण आहोत मेनेश्वर मंदिराच्या समोरच्या घंटाघरामध्ये। आता घंटाघर का, तर ही जी भली मोठी आपल्याला घंटा दिसते हिचं पण एक हिस्ट्री आहे। जेव्हा नानासाहेबांनी वसई जिंकली
तेव्हा पोर्तुगीजांच्याकडे असलेली ही भली मोठी घंटा ते या इथे घेऊन आले आणि त्यासाठी त्यांनी या इथे एक घंटाघर बनवलेलं आहे. मेनवली गावापासून पश्चिमेकडे काही किलोमीटर आल्यानंतर आपण येऊन पोहोचतो वाईमधील सर्वात मोठ्या जलाशयाचे येते, म्हणजेच धोम जलाशयाचे येते. या जलाशयाची निर्मिती 1968-1977 या कालावधीमध्ये झाली. या इथे आल्यानंतर खरंच खूप भन्नाट नजारे बघायला मिळतात मला. समोर दिसतो केंजळगड, त्याच्या पाठीमागे आहे रायरेश्वर, या इकडे आहे कमळगड, माझ्या डाव्या बाजूला आहे ते टेबल लँड, पाचगणीचं टेबल लँड, समोर आहे महाबळेश्वराची डोंगर रांग. सो अशा या निसर्गरम्य ठिकाणी तुम्ही तुमची संध्याकाळ नक्कीच छान व्यतीत करू शकता. वाई एक्सप्लोर झाल्यानंतर आता मी आलेलो आहे महाराष्ट्राच्या सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशनवर, अर्थातच महाबळेश्वरला. मी आता आलेलो आहे ओयोच्या टाउन हाऊस वरती. बघूयात कुठली रूम मिळते. नमस्कार, जीवन कदम. वाह, मस्त रूम मिळाली मला. एकदम नीट आणि क्लीन आहे. मी आत्ता आहे महाबळेश्वरमधील ओयोच्या टाउन हाऊसमध्ये, टाउन हाऊस 634. इथून मला महाबळेश्वरसुद्धा जवळ आहे आणि पाचगणीसुद्धा जवळ आहे. त्याच्यामुळे हे बजेटमधलं माझं हॉटेल 2 दिवस मला छान निवारा देणार आहे. त्याच्यामुळे आपण आता मस्तपैकी एक्सप्लोर करूयात महाबळेश्वर आणि पाचगणी. तर मित्र, आता आपण आहोत महाबळेश्वरमधील एका प्रसिद्ध ठिकाणी, अर्थातच स्टेटस पॉईंटला आपण आलेलो आहोत. पाठीमागे बघताय बलकवडी धरणाचा नजारा, जलाशय दिसतोय आणि सोबतच माझ्या उजव्या बाजूला दिसतंय ते ओल्ड महाबळेश्वर. तर या इथून खूप काही पॉईंट्स आपल्याला बघायला मिळू शकतात. या इथे 2 अजून पॉईंट्स आहेत, ते म्हणजे की एक नेडल पॉईंट आहे आणि एक आहे हत्तीचा हेड, म्हणजे हत्तीच्या डोक्यासारखा एक भाग या इथे दिसतो, त्याला एलिफंट पॉईंट असंही म्हटलं जातं. सोबतच या इथे आता पावसाचं वातावरण सुरू झालं, त्याच्यामुळे ढगांचा आणि उन्हाचा शिवणा पावणीचा खेळ सुद्धा सुरू झालेला आहे. त्याच्यामुळे खूप मजा येणार आहे आज. मस्तपैकी फ्रूट सलाड खात खात बसलेलो आहे मी एलिफंट पॉईंटच्या इथे. मस्त दिसतंय ना. या इथून तुम्हाला एक नेडल पण दिसत असेल. नेडल पॉईंट, एलिफंट पॉईंट आणि केटस पॉईंट हे जवळजवळचे सगळे. माझ्या पाठीमागे आहे धोम जलाशयाचा विहंगम नजारा. या इकडे जर पाहिलं तर तुम्हाला धोम जलाशय दिसेल. एक्झॅक्टली याच्या पाठीमागे बलकवडी धरणसुद्धा आहे. इकडे पांडवगड दिसतोय, कमळगड दिसतोय, मांडवदेवचा डोंगरसुद्धा दिसतोय या इथून. सोबतच आपल्याला पाचगणीचा टेबल लँडसुद्धा या इथून दिसतोय. क्या बात आहे.
तर मित्र आपण आता अशा ठिकाणी आलेलो आहोत ज्याच्यामुळे महाबळेश्वरला महाबळेश्वर हे नाव पडलं. श्री क्षेत्र महाबळेश्वर या मंदिराच्या इथे आपण आलो. चला दर्शन घेऊया. तर मित्रांनो आपण आता शिवशंभूच्या लिंगाचं दर्शन घेऊन आलेलो आहोत. खरं तर ते एक स्वयंभू शिवलिंग आहे आणि पाठीमागे हे जे मंदिर बघताय तुम्ही, ह्याचं जर आर्किटेक्चर बघाल तर अशा पद्धतीचं आर्किटेक्चर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा नॉर्थ इंडियामध्ये पाहायला नाही मिळणार. कारण की दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने अशा पद्धतीची मंदिरं तुम्हाला आढळतील. याला हमदाता पद्धतीची मंदिरं असं म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की देवी देवतांचं जे काही इतिहास आपल्या भारताला लाभलेला आहे त्याच्याबद्दलच्या स्कंद पुराणामध्ये खूप अशा कथा आहेत. त्याबद्दलची जी कथा आपल्या महाबळेश्वराबद्दल सुद्धा आहे. इथे एक महाबळ नावाचा राक्षस होता. जेव्हा आपले ब्रह्मदेव सृष्टी निर्मिती करत होते त्याच्यामुळे ते अडथळा आणत होते. सो तेव्हा शंभू महादेवांनी त्यांना विनंती केली की तुम्ही शरण या म्हणून. आणि शरण येत असताना मग ह्या महाबळाने विनंती केली की तुम्ही माझ्यासोबतच या इथे थांबा. सो या इथे हे जे काही मंदिर उभं केलेलं आहे ते श्री महाबळेश्वराचं मंदिर. कारण की शिवशंभू म्हणले की तुझ्याच नावाने या इथे मंदिराची आपण स्थापना करूयात. सो अशा प्रकारची एक आख्यायिका म्हटली जाते. अरे वा, इथे किती प्रकारचे हे चॉकलेट्स आहेत. खाऊ आहे का? कितीला? 50 रुपये पाव किलो. 50 रुपये पाव किलो. एकाचं किती घेणार? 2 रुपयाला एक. ओके. सो ह्याला नक्की कुठला प्रकार म्हणायचा म्हणजे ह्याला? जेली चॉकलेट्स. सो ह्याचा ब्रँड वेगळा आहे कदाचित, मॅजिक. तर हे चॉकलेट्स इथे बनवले जातात. ओके. स्ट्रॉबेरी, रिअल स्ट्रॉबेरी. क्या बात आहे. हे जेली चॉकलेट्स मला प्रचंड आवडतात बरं का. चला आपण खाऊन बघूयात. एक नंबर. पंचगंगेचं आपण दर्शन घेतलेलं आहे. पंचगंगा अर्थातच 5 नद्यांचा उगम या इथे होतो. त्या नद्या कोणत्या? कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा. तर हे मंदिर 600 वर्ष जुनं आहे. सोबतच महाशिवरात्रीच्या निमित्ताने या इथे भाविकांची खूप मोठी गर्दी जमते. खरं तर तेव्हाच नाही तर आत्ताही तुम्ही बघाल तर भाविकांची प्रचंड गर्दी या ठिकाणाला असते. महाबळेश्वरासोबतच पंचगंगा सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे या महाबळेश्वरच्या तीर्थक्षेत्रामध्ये. अरे काय भन्नाट नजारा आहे. महाबळेश्वरला हेच स्वर्गमय दृश्य बघण्यासाठी लोक देश विदेशातून येत असतात. आणि आत्ताचा जो काही सीझन आहे म्हणजे नुकतंच आता मान्सूनला सुरुवात झाली आहे त्याच्यामुळे या इथे ढगांचा शिवणापावणीचा तर खेळ चालूच आहे. सोबतच आता धुक्यांची झुपके पण यायला सुरुवात झालेली आहे. थोडासा पाऊस पण पडायला लागला. तुम्ही रस्त्यावरती बघताय ओलावा निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे पर्यटकांची वर्दळ जास्त वाढायला लागलेली आहे. काय भन्नाट नजारा आहे मित्र हो. म्हणजे काल कडक ऊन होतं, आज अचानक हे निसर्गाचं रोपडं पालटलेलं तुम्ही बघताय. खरं तर एक जलचक्र तुम्हाला माहिती आहे. समुद्राचं बाष्पीभवन होतं, त्याचे ढग तयार होतात आणि त्याच्यानंतरनं त्याचं पावसामार्फत पाणी पुन्हा खाली पडत असते. त्या जलचक्रामधला एक महत्त्वाचा भाग तो म्हणजे हे जे पावसाळी ढग आहेत हे सह्याद्रीला जे थटण्याचा जो काही एक्झॅक्ट पॉइंट आहे मी म्हणेन की हाच आहे. या इथे ते ढग धडकतात आणि इथून पावसाला सुरुवात होत असते. म्हणजे इथेच त्या ढगांना गारवा मिळतो आणि मग पावसाला सुरुवात होत असल्या कारणाने या इथे जास्त प्रमाणामध्ये पावसाची नोंद सुद्धा होत असते. महाबळेश्वरमध्ये मागच्या वर्षी सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडला होता. सो या वर्षाची सुरुवात सुद्धा छान झालेली आहे.
ऑर्थर सीट पॉईंटकडे जात असताना आपल्याला पहिल्यांदा दोन पॉईंट्स लागतात. एक म्हणजे इको पॉईंट, दुसरा म्हणजे मॅल्कम पॉईंट. सो आता पाठीमागे लोकांची गर्दी दिसते, याचा अर्थ ऑर्थर सीट जवळ आलेला आहे. मित्र, आपण आता पोचलो आहोत ऑर्थर सीट पॉईंटच्या जवळ. जाता जाता हे वातावरण बघितलं आणि हा मॅगी खायचा मोह काय मला आवडला नाही, त्याच्यामुळे एन्जॉय करतो. सुख. प्रत्येक ऋतूमध्ये त्या ठिकाणाची वेगळीच मजा असते. म्हणजे हिवाळ्यामध्ये जर आला तिथे तर तुम्हाला दूर दूरपर्यंतच्या गोष्टी पाहायला मिळतात. म्हणजे वातावरण एकदम क्लिअर असते. आता बघा पावसाळा आहे, या पावसाळ्यामध्ये सुद्धा फिरण्याची एक वेगळी मजा असते. म्हणजे हे असं घनदाट जंगल, त्या जंगलामध्ये दिसणारं हे असं धुसर धुकं आणि हळुवारपणे येणारा पाऊस. चला आपण आता या पावसाळ्याची मजा लुटूया. या इथं जर धुकं नसतं ना, खाली बघून अक्षरशः चक्कर आले. इतका थरारक अनुभव या इथून मिळतो मित्र. ऑर्थर पॉईंट याबद्दल बोलायला गेलं तर जॉर्ज ऑर्थर नावाचा एक इंग्रज अधिकारी होता, जो या इकडे त्याच्या फॅमिलीसोबत फिरायला यायचा. एकदा घटना घडली की त्याची मुलगी आणि त्याची बायको खाली असलेल्या सावित्री नदीमध्ये ते वाहून गेले. त्याच्यामुळे तो त्यांच्या विरहामध्ये या इथून तो सावित्री नदीकडे येऊन बघत बसायचा. त्याच्यामुळे या पॉईंटला ऑर्थर सीट पॉईंट असं तिथपासून रुजू झालं नाव. आणि तिथपासून पुढे महाबळेश्वरमध्ये जेव्हा पर्यटकांची गर्दी वाढू लागली तेव्हा या इथे इथल्या पर्यटनाची सुद्धा डेव्हलपमेंट करण्यात आलं. बापरे, कसली हवा सुटली आहे. या लेक वरती आल्यानंतर ना खरंच एक शांतता मिळते. म्हणजे हा आता संध्याकाळ आहे आणि पाठीमागे मस्तपैकी आता सूर्यनारायणाने पण दर्शन दिलं आपल्याला. या इथे जर तुम्हाला यायचं असेल तर 400 पासून ते 1000 पर्यंत चार्जेस आहेत बोटिंगचे. म्हणजे या इथे एक बोटिंग क्लब आहे महाबळेश्वर गिरीस्थान नगर परिषदेचा. म्हणजे हे जी जागा आहे खूप हॅपनिंग जागा आहे. महाबळेश्वरमधली ही एक हॅपनिंग जागा आहे. सो याच्या अराउंड तुम्ही हॉर्स रायडिंग करू शकता. या इथे खाण्यापिण्याच्या भरपूर गोष्टी आहेत. तुम्ही इथे काही जर ॲक्टिव्हिटी नाही केल्या आणि या इथे फक्त रम्य सायंकाळ अनुभवायला जरी आलात तरी तुमची सायंकाळ खूप छान जाईल. मित्र, हिल स्टेशन आणि मार्केट एक वेगळंच समीकरण असते. सो आपण आता आलेलो आहोत महाबळेश्वर मधील या मार्केटमध्ये फेरफटका मारायला. बघूच काय काय इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला मिळतात. चला. तिथे वॉचेस आपल्याला लांबून मला त्याच्याकडे लक्ष गेलं. सो याच्यासोबत काय काय आपल्या या दुकानामध्ये? यामध्ये बघा हे अशी घड्याळ आहे. हा, घड्याळ हे सगळे हँडमेड आहे. बघा हे सगळं हँडमेड आहे. हँडमेड आहे. हे सगळं आमचं स्वतंत्र बनवलं जातं. बर बर. फक्त मशीन हे जे आतल्या गोष्टी आहे हे आम्ही कंपनीची बनवतो. बर हा बर बर बर. त्याच्यामध्ये व्यासपीठ वगैरे सगळे आमच्याकडे अवेलेबल असतात. बर. हे व्यासपीठ म्हणजे वन पीस बनवलं जातं. बर. एका लाकडापासून बनवलेलं तो एक ग्रंथ ठेवण्यासाठी ना? हो. वा ग्रंथ कुराण वगैरे काही याच्यामध्ये वाचतो. वा वा. आणि हे काय? हा एक्युप्रेशर आयटम आहे. हा एक्युप्रेशर याच्यावर पाय ठेवायचा बर. आणि मागं पुढं असा फिरवायचा. आणि ब्लड सर्क्युलेशन आपल्या शरीराच्या बरोबर. जेवढ्या नसा होतात त्यांनी बंद असलेल्या असतात ते open मोकळ्या होतात. करतात. आणि क्या बात आहे. पायाची एडे वगैरे जी दुखणं असतात त्यांनी कमी होत. व्हेरी नाईस. हे जे लाकड आहे ते कुठलं असतंय? हे म्हणजे युकीचं सिस्टम म्हणलं जाते याला. सिसम. युकीचं सिस्टम म्हणलं. काय कॉस्ट बरं असेल याची? कॉस्ट याची 350 रुपये. 350 रुपये. 350. बर. या इथे अजून काय काय गोष्टी आहेत आपल्याकडे? हे ना हे सगळे नॉनस्टिकसाठी सगळे आहेत आपल्याकडे. ओके, म्हणजे किचनचे साहित्य पण आहेत. हे चपला सुद्धा आहेत तुमच्या? काय हे बी एक्युप्रेशर चप्पल आहे. ॲक्युप्रेशरचं चप्पल एक्युप्रेशर चप्पल आहे. ही बर. याला दिवसातून 2 वेळा घालायची असते याला पाय.
एक एक अर्धा तास त्याला वापरायचं. हे लाकडापासून बनवलेली आहे. तर ह्या ज्या गोष्टी अजून कुठे मिळतात, म्हणजे काय इथेच बघतं? नाही, आमच्या तिथे हिल स्टेशन असेल ना तिथेच हे भेट. हिल बर. स्टेशन एरियामध्येच भेटतं. बाकी कुठे भेटत नाही. तसं बॉम्बे पुण्याला जे असे काय रस्ते असं बसतात नाही त्यांच्याकडे मिळणार. असतात, तसं नाही भेटत. वा वा. तसं इथं वाय हे तसं दुसऱ्याकडे त्याला हे नाही, डिमांड नाही तिथं. बर. सो हिल स्टेशन आणि अशी मार्केट म्हणजे अँटिक गोष्टी आपल्याला हिल स्टेशन मध्ये नक्कीच बघायला मिळतील. बघूयात अजून आपल्या या महाबळेश्वर मध्ये भरपूर गोष्टी आहेत, म्हणजे मी ऐकलेत. सोबतच हे तर मी आधी पण आलो होतो, तुमच्याकडून भरपूर गोष्टी मी घेऊन गेलेलो आहे, कंगू आहेत माझ्याकडे. त्याच्यामुळे मी पहिल्यांदा या इथे आलोय. अजून भरपूर काय गोष्टी आम्हाला एक्सप्लोर करायचं. सो धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. बरोबर. या. या इथे स्ट्रॉबेरी विथ आईस्क्रीम दिसतंय मला. वा, हे ट्राय करायचंय मला, कारण की याच्याबद्दल खूप ऐकलंय. लेट्स ट्राय. स्ट्रॉबेरी सुद्धा आहे, चॉकलेट सुद्धा आहे, मलबेरी विथ आईस्क्रीम सुद्धा आहे. यातलं कुठलं घेऊ आता, मी कन्फ्यूज झालोय. एक्सक्यूज मी, स्ट्रॉबेरी विथ आईस्क्रीम मला पाहिजे. खरं तर मला सगळंच घ्यायचंय. अरे रेडी आहे. वा, कितीला आहे? 180 ला. ओके. बापरे, ह्याला बघूनच मला तोंडाला पाणी सुटलंय. अल्टिमेट आहे यार. हे जर तुम्ही महाबळेश्वर मध्ये येऊन ट्राय नाही केलं, मी आता त्याच्यापुढे बोलणारच नाही. म्हणजे तुम्ही महाबळेश्वरच नाही बघितलं, यू मस्ट ट्राय दिस. नेक्स्ट लेवल. आता मस्तपैकी मी स्प्रिंग पोटॅटो खात आलेलो आहे या मार्केटच्या मेन चौकामध्ये. या चौकाचं नाव आहे पूनम चौक. आणि या इथे तुम्हाला खाण्यासाठी भरपूर ऑप्शन्स मिळणार आहेत, म्हणजे व्हेज नॉनव्हेज आहेत, म्हणजे रेस्टॉरंट सुद्धा आहेत, स्ट्रीट फूड सुद्धा तुम्हाला खायला मिळणार आहे, जसं की मी खातोय. चला, हे खात खात आपण अजून मार्केट एक्सप्लोर करूयात. लहान मुलांसाठी भरपूर काही गोष्टी आहेत मित्र, म्हणजे शॉपिंगसाठी सुद्धा आणि खेळण्यासाठी सुद्धा. स्त्रियांसाठी तर जाईल तिकडे मजाच मजा असते त्यांची, कारण की सगळे शॉप त्यांचेच असतात. आता मी माझ्यासाठी काहीतरी शोधतोय, पण मला सापडत नाहीये. आता कसा माझं फेवरेट ठिकाण गॉगल कॅप हेच आवडतं आम्हाला, दुसरं काय नाही आवडत. बघूयात. ओ बॉय, कॅप कितीला तिथे आपल्याकडे? आपल्याकडे कॅप 180, 190 पासून स्टार्ट. 180, 190 पासून आहेत काय? अरे हे तर खतरनाक आहेत सगळे. सगळे सुपर हिरो किंवा सगळे कार्टून या इथे ह्याच्यासाठी ठेवलेले आहेत. म्हणजे ह्याला एक्झॅक्टली आपण शो केस साठी म्हणून ठेवतो. बेस्ट वरती ना. ओके, हे कार मध्ये ठेवू शकतो आपण. वा, ओके, असे हालतात काय? वा, हे डेस्कवरती पण ठेवू शकतो. सो ज्यांचे फेवरेट कॅरेक्टर्स आहेत की नाही, ते या इथून चूज करू शकतात. माझं फेवरेट कॅरेक्टर आयरन मॅन कुठे आहे ना? एव्हेंजर्स. क्या बात आहे. गो जरा, हे मजा येईल. हे कितीला असतात? हा, 350 ते कार मध्ये लावणार. आणि हे सेकंड शिफ्ट. ओके, आणि हे कशाचं बनवलं जातं बेसिकली? सिलिकॉनचं. अरे वा,
गेम झोन खेळूयात, चला. ओके, ह्याचे किती आहेत आपले? हा 50 ना? काय म्हणणार मला याच्यात? नंबर आहे ना 6, 7, 8, 12, 18, 22, 23, 24, ओके, ते हे गिफ्ट आहेत. हा ठीक आहे. कुठला एक्झॅक्ट नंबर आले की प्राईज दिसणार. कुठलं जरी लागलं तरी ऍटलिस्ट माझ्या बाळाला तरी होईल. इथून करायचं का? असं नाही. ओके. फाईव्ह किती आहे? ओके, हे काउंट करायचे का नंतर ना? ओके ओके. अरे देवा, 3 किती झाले? 5 + 3 येतं. अरे यार 2. ओके, मला 6 मध्ये घालायचं. 6 6 6 6 6 5. येस, कम ऑन. Come on. हा काहीच नाही. शी यार, काहीच जिंकलो नाही मी. हे. ओके, मला तुम्ही गिफ्ट देत आहे. वा, चला, थँक्यू. लेस तरी मिळाले मला. ओहोहो. एकंदरीत काय तर खूप धमाल चालू आहे आपली या इथे. आता वेळ झाली इथेच थांबायची. कसा वाटला हा आपला एपिसोड? मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा खाली कॉमेंट करून. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर जरूर करा. सो आता मित्रांनो, पुढच्या एपिसोडमध्ये आपण अजून एका नवीन शहराला भेट देणार आहोत आणि असाच एक धमाल एपिसोड तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. सो पाहत राहा टुरिस्टिक अफेअर्स.